नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी परत एक नवीन जुगाड घेऊन आलो आहे. माझ्यासोबत हा बारके आहे. नमस्कार. हा आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्याच्या शेतामध्ये जुगाड बनवायला लागलाय. आणि हे जी जुगाड आहे हे रात्रीच्या टायमिंगमध्ये शेतामध्ये जे धुडगूस घालणारे प्राणी आहेत, रानडुकरं असतील, हरिण असतील किंवा माकडं असतील, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीचं जुगाड आहे हे आपण त्याच्याकडून शिकणार आहेत किंवा हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपण बघू शकता त्यांनी काय काय सामग्री गोळा केले. हे एंड कॅप आहे. हे साधारणपणे 30 रुपयाला बसतं. हे 2.5 इंचचं आहे. एमसील 10 रुपयाचं आहे. लाइटर 30 रुपयाचं आहे. सुलोचन 10 रुपयाचं आहे. आणि सगळ्यात मेन जे आपल्याला लागणार आहे हे कॅल्शियम कार्बोनेट लागतं. हे मार्केटमध्ये 180 रुपये किलो आहे. तुम्ही हे 30 रुपयाचं, 40 रुपयाचं, 50 रुपयाचं पण लागल तशा पद्धतीचं तुम्ही आणू शकता. हे 2-2.5चं रेड्युसर आहे. हे पण 30 रुपयाचं आहे. हे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल किंवा तुम्ही याला डायरेक्टली पण कशा पण पद्धतीने एखादा गज गरम करून पण तुम्ही याला छिद्र पाडू शकता किंवा त्याच्यासाठी हे गिरमिट पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पण भेटू शकतं. हे छोटासा तुकडा आहे. हा 2.5 इंचीचा आहे. हा 2 इंचीचा तुकडा आहे. हे लागणारं सामग्री आहे त्यांनी गोळा केली आहे. आणि आपण बघू. आणि एक शेवटचं राहिलेलं सगळ्यात मेन, हा 2.5 इंचीचा तुकडा 1.5 फुटाचा आहे. हे 40 रुपयाचा आहे. 20 रुपये फूट मार्केटमध्ये कापून देतील तुम्हाला. लागेल त्या पद्धतीने तुम्ही आणू शकता. आणि आपण बघू शकता हे कशा पद्धतीने हा बनवणार आहे जुगाड. आपण हे त्याच्या समोर ठेवू शकतो. आणि आपण दाखवायला लागलाय आपल्याला की कशा पद्धतीने हा जुगाड बनवतोय. फर्स्ट टाइम त्यांनी घेतलंय एक 2.5 इंचीचा एंड कॅप घेतलाय त्यांनी सुलोचन टाकलंय त्याच्यामध्ये आणि सुलोचन मधल्या साईडनं लावून घेतोय. हे दाखवू शकतो तुम्ही. इकडे दाखवताना या एंड कॅपला ना एक छिद्र पाडून घेतलेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये लाइटर आहे ना, हे एमसीलच्या साह्यानं आपल्याला फिट करून घ्यायचंय. दोन 2.5चं रेड्युसर घेतलंय. आतल्या साईडनं सुलोचन लावून घेतोय तो. आणि हे समोरच्या साईडनं फिट केलंय त्यांनी. हा मगवाचा 2 इंचीचा तुकडा आहे घेतलेला. हे 2-2.5चं रेड्युसर आहे. हे आपण बघू शकता. हे 2.5 इंचीचा तुकडा याच्यासमोर 2-2.5चं रेड्युसर लावलंय. या रेड्युसर लावताना आतल्या साईडनं काय केलं, सुलोचन लावून घेतलंय. हे 2.5 इंचीचा तुकड्याला बसवलं. इकडचं एंड कॅप आहे 2.5 इंचीचं. आणि याला एक छिद्र पाडून घेतलंय त्यांनी गिरमिटच्या साह्यानं. हे पण फिट करून घेतलंय. हे पण फिट केलंय. आणि समोरचं जे तुम्हाला सांगितलेलं 2-2.5चं रेड्युसर आहे आणि हे पुढं जे 2 इंचीचं जे आहे इंच, त्याच्यामध्ये हा 2 इंचीचा पाईप त्यानं फिट करून घेतलाय सुलोचनच्या साह्यानं. हे आपण बघू शकता. हा जी 2.5 इंचीचा तुकडा आहे याला काय केलंय त्यांनी, मधल्या साईडनं पूर्णपणे कापलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, यानं हे लाइटर जे आहे, लाइटरची साईज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत एक छिद्र पाडून घेतलंय. त्याचं अंतर जेवढं आहे ना, शेवटचं टोक लाइटरचं, तिथपर्यंत एक छोटंसं होल पाडून घेतलंय त्यांनी. आणि त्यांनी काय होतं, ज्यावेळेला आपण लाइटर फिट करणार आहेत किंवा त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकणार आहेत, ज्यावेळेला आवाज होतो ना त्यावेळेला काही इजा होऊ नये किंवा आपल्या हाताला काही चटका वगैरे बसू नये, त्याच्यासाठी हे पूर्णपणे फाडून घेतलंय त्यांनी. आणि हे अशा पद्धतीने लावायचं जेणेकरून हाताला काही इजा होऊ नये. एक एमसील घेतलंय त्यांनी आणि एमसीलच्या साह्यानं हे लाइटर या एंड कॅपमध्ये तो फिट करून घेणार आहे. बघा आपण
बघू शकता एमसीलच्या साह्यानं कधी कधी काय होतं की लायटर जे आहे ते लूज पडल्यामुळं जे तुम्ही जुगाड बनवायला लागलात त्या जुगाडावर परिणाम होतो. त्याच्यासाठी साईडनं एमसील लावून घेतलंय. तुम्हाला सगळ्यात मेन जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. हे कॅल्शियम कार्बोनेट आहे. हे 40 रुपयाचं घेऊन आलो होतो आम्ही मार्केटमधनं. आणि याला हवेमध्ये जास्त ठेवायचं नाही, कारण त्याचा जो असर आहे किंवा त्याची वाजणारी जी क्वालिटी आहे ती बिघडून जाते. हे हार्डवेअरच्या दुकानावर तुम्हाला भेटू शकतं, इझिली अवेलेबल राहतं. कुठल्याही ठिकाणी जा, कसल्या हार्डवेअरवर जा, कुठेही भेटून जाईल. 180 रुपये किलो आहे मार्केटमध्ये ते. आम्ही येताना 40 रुपयाचं घेऊन आलो काल. हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे एमसीलच्या साह्यानं हे लायटर जे आहे त्यांनी फिट करून घेतलंय. आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी हे असंच हवेमध्ये ठेवायचं. त्याने काय होईल, हे सोलोचन लावलेलं आहे ते थोडंसं व्यवस्थित पडेल. आणि इकडं जे लावले हे एमसील आहे. आणि एमसील काय होईल, घट्ट बसून जाईल. एक 10 मिनिटं ते 15 मिनिटं असंच ठेवायचं. आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो काय आहे ते. आता तुम्ही बघू शकता हे एमसील जे आहे ते पूर्णपणे घट्ट बसलंय आणि सोल्युशन जे आहे ते पण व्यवस्थित फिट बसलं याला. आता मी तुम्हाला लाईव्ह टेस्टिंग दाखवणार आहे की कशा पद्धतीनं त्या बारक्याचं जुगाड काम करतं ते बघू शकता. बारक्या काय करतोय, तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं की this is